पालघरच्या विरार येथील पिनॅकल सोसायटीच्या 21व्या मजल्यावर विकी सेदानी आणि पूजा सेदानी हे दाम्पत्य राहत होते। त्यांचे लग्न होऊन 6 वर्ष झाले होते, पण अजूनही या नवरा बायकोला आईबाप होण्याचं सुख मिळालं नव्हतं। अनेक उपचार घेतले, अनेक डॉक्टर बदलले, अनेक उपवास केले, तेव्हा जाऊन पूजा गरोदर राहिली। घरात आनंदाचं वातावरण होतं। पूजाची खूप जास्त काळजी घेतली जात होती। खूप प्रतीक्षेनंतर त्यांच्या घरी त्यांचं बाळ आलं होतं। पूजानं एका गोंडस बाळाला जन्म दिला होता। सगळे खूप जास्त खुश होते, कारण लग्नाच्या 7 वर्षांनी हे दाम्पत्य आई वडील बनलं होतं। आता त्यांचं बाळ 7 महिन्यांचं होतं। बाळाला भेटायला वारंवार पाहुणे येऊन जात असे। असेच त्यांचे 7 महिने निघून गेले। या आईवडिलांनी त्यांच्या मुलाचं नाव वृषांक ठेवलं आणि प्रेमाने त्याला सगळेच वेद म्हणत। तारीख होती 23 एप्रिल 2025, बुधवारचा तो दिवस। त्यांचा 7 महिन्यांचा मुलगा वेदला त्या दिवशी झोप येत नव्हती, म्हणून आई पूजा बाळाला कुशीत घेऊन बेडरूम मध्ये फिरत होती। बाळाला झोपण्यासाठी अंगाई गात होती। उन्हाळ्याचे दिवस होते, गरम जास्त होत होतं। जरा हवा यावी म्हणून पूजानं बाल्कनीची स्लायडिंग खिडकी उघडी ठेवली होती, पण तिथं पाणी सांडलं असल्यानं तिथली फरशी खाली ओलसर होती। बाळ घेऊन इकडून तिकडे फिरत असताना अंगाई गात असताना पूजाचा पाय घसरला आणि ती बाल्कनीच्या दिशेनं खाली पडली। यात तिच्या कुशीत असलेलं तिचं बाळ बाल्कनीमधून थेट खाली निसटले हो। बुधवारी नवरा विकी सदाने नेहमीप्रमाणेच कामाला गेला होता। तसेच त्या दिवशी बाळाला बघण्यासाठी काही नातेवाईक देखील घरात आलेले होते। खांद्यावरील बाळ खाली पडले अशी माहिती सगळ्यांना मिळताच तातडीनं त्या बाळाला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले। मात्र डॉक्टरांनी त्या बाळाला म्हणजेच वेदला मृत घोषित केले। ही घटना बुधवारी 23 एप्रिल रोजी दुपारी 3:30च्या सुमारास विरार पश्चिमी येथील जॉय विला कॉम्प्लेक्स मधील पिनॅकल सोसायटीत घडली आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। विकी सेदानी आणि पूजा सेदानी यांना 7 वर्षांनी हे मूल झाले होते। या अपघाताने त्या दोघांच्याही मनावर खोल जखम झाली आहे। न कळत का होईना त्यांच्याकडून त्यांचं सर्वस्व हिरावलं गेलं आहे। मनात नसताना खूप मोठा अनर्थ घडला आहे। मित्रांनो, आजकाल मुंबई, पुणे सारख्या शहरांमध्ये उंच उंच इमारती, सोसायटी असतात। तसेच अनेक ठिकाणी तर बाल्कनीच्या बाहेरच्या बाजूने जाळी बसवलेली असते, परंतु काही इमारतींना बसवलेली नसते। स्वतःच जाळी बसवून घ्यावी लागते। परंतु तो फ्लॅट आपला कुठे आहे? आपण तर इथे रेंटने राहतो, म्हणून लोक जाळी बसवण्यास टाळाटाळ करतात। परंतु अशा वेळेस घरातील लहान मुलांची काळजी घेणं फारच महत्त्वाचे असते हो। इमारतीवरून खाली पडून अनेकांचे अपघात झाल्याच्या घटना सततच घडत असतात आणि आपण त्या ऐकत असतो। खबरदारी म्हणून मुलांच्या सुरक्षतेचा विचार करून बाल्कनी किंवा खिडक्यांना जाळी बसवणे खूप जास्त गरजेचं आहे। सेदानी दाम्पत्याच्या आयुष्यातील ही सर्वात दुःखद घटना घडली आहे। हातात असलेलं आपलं बाळ असे अचानक पडून क्षणात नाहीसे होणे ही जखम आयुष्यभर मनातून जाणारी नाही। या घटनेमुळे सेदानी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। त्यांना या दुःखातून सावरण्यासाठी देव त्यांची मदत करो। या गोष्टीतून खूप जास्त शिकण्यासारखं आहे मित्रांनो। आपल्या मुलांची काळजी आपल्यालाच घ्यावी लागेल। त्यांची सुरक्षा आपल्याच हातात आहे। त्यामुळे हलगर्जीपणा न करता मुलांसाठी काय योग्य आहे हे विचार करत चला। बाकी त्या फ्लॅटच्या खिडकीला पूर्ण जाळी नव्हती। या प्रकरणी बोळींज पोलीस ठाण्यात अपमृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बोळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश कावळे हे अजून या घटनेचा तपास घेत आहेत। चला तर मग मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंटमधून नक्की सांगा की या घटनेतून तुम्हाला नक्की काय वाटतं, चूक नक्की कुणाची। आणि हो,
चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।